श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कुपिता हि फणच्छाया समीकृत्य परम सुखं सेवन्ते यत्पदं धीराः तं भजे वल्लभं श्रियः। महाव्याकरणाम्बोधिमन्थमानसमन्दरं कवयन्तं रामकीर्त्या हनूमन्तमुपास्महे। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगेन्द्रं कामबाणच्छिदं सदा। पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे। दुर्वादिध्वान्तरवये वैष्णवेन्दीवरेन्दवे श्रीराघवेन्द्रगुरवे नमोऽत्यन्तदयालवे। आसेतो रातशाराद्रेर्यो दिशो जितवान् मुहुः सत्यध्यानगुरुः पातु यतीन्द्रैरपि पूजितः। सत्याभिज्ञकराज्योत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान्। आपादमूलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। महाराष्ट्राचे सर्व बंधूंना विशेष प्रणाम करून आमच्या स्वरूपोद्धारक गुरु श्रीमद सत्यात्मतीर्थ स्वामीजींना साष्टांग प्रणाम करून समस्त तत्वाभिमानी देवतांना श्रीरामचंद्रांना नमस्कार करून आमच्या एक मोठा गुरुजींच्या अनुग्रह प्राप्ती होणारे एक महत्त्वपूर्ण आराधना येत आहे। कलियुगाची कल्पवृक्ष कामधेनु असणाऱ्या श्रीमद राघवेंद्र स्वामीजींच्या आराधना महोत्सव येत आहे। राघवेंद्र स्वामीजींच्या जे काय अवतार आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये झालेली जे काय महत्त्वपूर्ण आहे ते सगळं आम्ही ऐकले असतो। एक महत्त्वाची स्तोत्र आहे ते राघवेंद्र स्तोत्र म्हणून, ते केलेली अप्पण्णाचार्य म्हणून। अप्पण्णाचार्य कोण आहे? स्वतः राघवेंद्र स्वामीजींचे शिष्य आहे। राघवेंद्र स्वामीजींचे वृंदावन प्रवेश झाल्यानंतर श्रावण मास कृष्ण पक्ष द्वितीया त्यांचे वृंदावन प्रवेश झालेले आहे। त्या दिवशी राघवेंद्र स्वामी महाराजांनी मंत्रालयामध्ये होते। तिथेच राघवेंद्र स्वामीजींच्या वृंदावन मंत्रालयातून थोडंसं दूरमध्ये बिच्चाले म्हणून एक क्षेत्र आहे। त्या क्षेत्रामध्ये अप्पण्णाचार्य होते। त्यांनी एकदा काय केले म्हटले तर, भगवंताची गुरुजींचे स्मरण करत असतात त्यावेळी एकच वेळी त्यांना कर्णात ऐकू आले की राघवेंद्र स्वामी महाराजांनी आता ह्या भौतिक शरीरामध्ये नाही त्यांनी असं म्हटले। तर त्यांना एवढा त्रास वाटले की त्या त्रासामध्ये आमचे गुरुजी गेले म्हणून त्रासामध्ये त्यांच्या तोंडातून एक स्तोत्र आले। कसलं स्तोत्र? अद्भुत स्तोत्र आहे, सगळ्यांनाही माहिती आहे। ते दर महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये आंध्र तेलंगणामध्ये सगळं आता राघवेंद्र स्तोत्राचे अष्टोत्तर पारायण वगैरे आम्ही करतो। त्याचे फार महत्त्व आहे। तर त्याचे अर्थ काय आहे ते एकदाच आम्ही समजून त्याच्या अर्थाचे चिंतन करून जर आम्ही राघवेंद्र स्वामीजींना नमस्कार वगैरे सेवा वगैरे आम्ही केले तर आम्हाला अनंत अनंत पुण्य येते। त्यासाठी
आज राघवेंद्र स्तोत्राची एक 10-15 श्लोकाची अर्थ ऐकायचे प्रयत्न करूया. एक 4 शब्द मी बोलणे प्रयत्न करतो. एकदा एक एक श्लोक म्हणून त्याचा काय साधारण अर्थ काय आहे ते गुरु राघवेंद्र स्वामीजींच्या स्मरण करून स्तोत्र आरंभ करूया. श्रीपूर्णबोध गुरुतीर्थपयोब्धिपारा कामारिमाक्ष विषमाक्ष शिरस्पृशन्ति पूर्वोत्तरामिततरङ्गचरत्सुहंसा देवालिसेवितपराङ्घ्रिपयोजलज्ञा जीवेशभेदगुणपूर्तिजगत्सुसत्त्व नीचोच्चभावमुखनख्रगणैः समेता दुर्वाद्यजापतिगिलेर्गुरुराघवेन्द्र वाग्देवता सरिदमं विमलीकरोतु. गंगा नदीचे अनुसंधान करणाऱ्या तेव्हा आम्ही घरामध्ये असतो. आमच्या महाराष्ट्र कर्नाटक तिथं कुठेही असतो आम्ही. आमच्या घरात कूपामध्ये स्नान करताना किंवा बाथरूममध्ये स्नान करताना कुठेही आंघोळ करू दे आम्ही, तिथे गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि म्हणून मनात प्रार्थना केले तर मोक्ष कोणाला पाहिजे त्यांना भागीरथीचे अनुग्रह मिळते म्हणे. मुच्यते सर्व पापेभ्यः विष्णुलोकं सगच्छति. भगवंताचे लोकाला प्रवेश होते म्हणे. तसलं महत्त्वपूर्ण गंगेच्या स्मरणात आहे. आमचं सगळं पाप निवारण होते. तसलं कसं गंगेचे स्मरण केले तर मोक्षेच्छू असणाऱ्या मानवांना मोक्षप्राप्ती होते. तसेच राघवेंद्र स्वामीच्या वाणी म्हटले तर काय, त्यांनी केलेले ग्रंथ जे आहे त्याच्या स्मरण वगैरे केले तर किंवा त्यांचे अध्ययन वगैरे केले तर परिशुद्ध करतोय म्हणे, अत्यंत परिशुद्ध होतोय म्हणे. तर भागीरथी कसा आहे म्हटले तर गंगे कसं आहे म्हटले तर ते अत्यंत पवित्र आहे म्हणे. त्यांच्याकडे कोण येतात ना, त्यांच्या जर स्मरण केले तरी सुद्धा आमचं सगळं पाप निवृत्ती होते म्हणे. तसेच राघवेंद्र स्वामीकडे कोण येतात ना, त्यांच्या स्मरण कोण करतात ना, त्यांनी केलेली ग्रंथाची अध्ययन वगैरे कोण करतात ना, त्यांच्या दर्शन किंवा त्यांच्या स्पर्शन, त्यांच्या सेवा वगैरे काहीतरी केले तरी सुद्धा तेवढं पवित्र आहे म्हणे. तसेच त्यांनी जे काय ग्रंथ केले ना, ते ग्रंथाचे महत्त्व काय आहे म्हटले तर श्रीपूर्णबोध गुरुतीर्थ पयोब्धिपारा. पूर्णबोध म्हटले तर जगद्गुरु श्रीमन मध्वाचार्यांनी त्यांनी केलेली सर्वमूल ग्रंथ म्हणून आहे. त्या सर्वमूल ग्रंथांची कोणतरी स्मरण करतात ना, स्मरण केले तर ते ग्रंथांचे स्मरण केले तरी सुद्धा मोक्षप्राप्ती होते म्हणे. तसलं ग्रंथांची व्याख्यान राघवेंद्र स्वामींनी केले. आणि राघवेंद्र स्वामीजींचे ग्रंथांची जे स्मरण करतात ना, सर्वमूल ग्रंथाचे व्याख्यान असणाऱ्या श्रीमद आचार्यांचे व्याख्यान असणाऱ्या राघवेंद्र स्वामीजींचे जे काही आम्ही अध्ययन करतो ना, केले तर आमचं काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य जे काय आहे ते सगळं निवृत्ती होते म्हणे. उत्तम ज्ञानप्राप्ती होते म्हणे. तसलं गुरु राघवेंद्र स्वामीजींच्या
स्मरण करूया असे म्हणून ते अप्पण्णाचार्य म्हणतात. त्यामध्ये पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा असलं सगळं आहे. एकाने म्हणतात जीवेश भेद गुणपूर्ती जगत सुसत्व नीचोच्च भाव मुखनक्र गणैः समेता दुर्वाद्य जापति गिलैर गुरु राघवेंद्र वाग्देवता सरिदमं विमलीकरोतु. स्वतः आम्हाला माहिती आहे भेदज्ञान. मी कसं योचन करतो तसंच तुम्ही योचन करतात का? नाही. तुम्ही काय योचन करतात ते मी योचन करू शकतं का? नाही. भेद आहे. तर दुसरे वादी म्हणतात, त्यांनी काय म्हणतात, मी सगळं एक आहे, मीच ब्रह्म, अहम ब्रह्मा असं म्हणतात. ते ब्रह्म होत नाही. आम्ही ब्रह्मा अनंत गुणपूर्ण आहे. आम्ही दोष असणारे आहे. आम्ही अनंत दोष आमच्याकडे आहे, भगवंताकडे अनंत गुण आहे. ते दोघी आम्ही एकत्र कसे होणार? त्यामुळे असं होणार नाही. तसलं सिद्धांत दिलेली कोण? श्रीमदाचार्य. ते श्रीमदाचार्यांचे व्याख्यान करणाऱ्या राघवेंद्र स्वामी सुद्धा त्यावेळी कोणतरी राघवेंद्र स्वामीजींच्या समोर कोणतरी आले तर घाबरून जात होते म्हणे. तिचं कारण असं आहे की कोणीही त्यांच्या शास्त्रामध्ये कोणीतरी विजय प्राप्ती करण्यासाठी आले तर अपजय होऊन जाणार म्हणे. त्यामुळे तसलं गुरु राघवेंद्रांची वाग्देवता वाक असा होते म्हणून प्रार्थना करतात. आम्ही सुद्धा तसंच प्रार्थना करूया म्हणून गुरु राघवेंद्र स्वामींना प्रार्थना करूया आम्ही सगळ्यांनी. पुढे म्हणतात, श्रीराघवेंद्र सकल प्रदाता स्वपादकंजद्वय भक्तिमध्य अघाद्रि संभेदन दृष्टिवज्र क्षमा सुरेंद्रो वतुमाम सदायम म्हणून. आम्हाला जे काहीतरी पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राघवेंद्र हा सकल प्रदाता कामधेनु कल्पवृक्ष आहे म्हणून म्हणतात ना. ते कोण? गुरु राघवेंद्र स्वामीजींच्या पादकमल आहे ना, त्यांचे स्मरण कोण भक्तीने करतात ना, त्यांना सकल मनोरथांची प्राप्ती होते म्हणे. गुरु राघवेंद्र स्वामीजींच्या स्मरण केले तरी, जर त्यांच्या ग्रंथांचे अध्ययन, त्यांच्या प्रदक्षिणा, वृंदावनाची प्रदक्षिणा मंत्रालयामध्ये जर तिथं जाऊन जर केले तर त्याचे काय होते? आम्हाला पाठीमाग इंद्र होते, त्याच्याकडे एक वज्रायुध होते, माहिती आहे तुम्हाला. ते वज्रायुधातून सगळं पर्वतांचे छेदन करत होते म्हणे त्याने. तसंच राघवेंद्र स्वामीजींचे पादकमल कोण भजन करतात ना, त्यांचे पाप काय, दृष्टीदोष काय असते ते सगळं छेदन करतात. वज्रायुध कसं पर्वतांचे छेदन केले होते ना, तसं आमच्या पापांची छेदन करतात. त्यामुळे वज्रायुध कसं पापध्वंस करतात ना, तसेच आमचे पाप सुद्धा वज्रायुधासारखं पापांचे नाश होते. तसलं गुरुराजांना, मला गुरुराजांनी राघवेंद्र स्वामी मला संरक्षण करू दे, अवतु माम सदायम, सदा माझं रक्षण करू दे म्हणून प्रार्थना करतात. पुढे बघा, पुढचा श्लोक कसा आहे माहीत. श्रीराघवेंद्रो हरिपाद कंज निषेवणालब्ध समस्त संपत देवस्वभावो दिविजद्रुमोयमिष्टप्रदो मे सततं स भूयात्.
मी जे काय करतो माहिती आहे का, एक जर काम केले ना ते मी केलो म्हणून सगळ्यांकडे सांगतो आम्ही. सांगितले तर ते काय होतं माहिती आहे का, एवढं असणार या पुण्य सुद्धा जाते. बघा, मी सगळं जाऊन राघवेंद्र स्वामीजींच्याकडे जाऊन आमचं सगळं पाप तुम्ही तिथं ठेवतात आणि पुण्यप्राप्ती आम्ही करतो. जर माझ्याकडे 1,000 रुपये आहे समजून घ्या, 1,000 रुपये आहे, तर मी एकांना 10 रुपये दिलो, एकांना 100 रुपये दिलो, एकांना मी 500 रुपये दिलो समजून घ्या. तसे देऊन मला काय होते, माझ्याकडे निक्काम राहणार नाही, पैसे राहणार नाही. तर राघवेंद्र स्वामीजीने आम्हाला जे काही पुण्य देतात ना, पुण्य देऊन त्यांच्याकडे समाप्ती होतं का म्हटलं तर नाही, होत नाही. काय त्याने काहीतरी एक भगवंताचे स्मरण करू दे किंवा भगवंताची स्तोत्र करू दे, सेवा करू दे, ते सगळं काय करतात माहिती आहे का, हरिपाद कंज निषेवणालब्ध समस्त संपत, सगळं पुण्य भगवंताला त्यांनी समर्पण करतात. त्यामुळे सगळं संपत्ती जे काय त्यांच्याकडे आहे ना, ते सगळं त्यांनी भगवंताच्या पादाला अर्पण करतात म्हणे. तसलं आम्हाला बुद्धी देऊ दे म्हणून आम्ही प्रार्थना करायच्या. ते अत्यंत महत्त्वाचे आहे. देवस्वभाव राघवेंद्र स्वामीजी साधारण आमच्यासारखं माणूस नाही, देवांश असणारी आहे. द्विजद्रमोय म्हटलं तर कल्पवृक्ष ते असते ना, त्याचे समान आहेत म्हणे. तसलं राघवेंद्र स्वामीजी मला मनामध्ये जे काही इच्छित आहे ते सगळं देऊ दे म्हणून असं आम्ही प्रार्थना करूया. भव्यस्वरूपो भवदुःखमूल भवदुःखतूल संघाग्निचर्यः सुखधैर्यशाली समस्त दुष्टग्रह निग्रहेषु दुरत्ययोपप्लव सिंधु सेतुः. एकांची आम्ही भगवंताचे दर्शन घेतले तर का आम्ही दरवेळी आम्ही भगवंताची गुरुजींचे दर्शन घ्यायचे माहिती आहे का, त्याने सगळं मंगल स्वरूप असतात. सकाळी उठल्यानंतर आम्ही काय करतोय, कोणीचे हिरोईनचे फोटो वगैरे, हिरोचे फोटो वगैरे बघतोय आम्ही, ते अमंगल आहे ते. किंवा आता तरी काय ते सुद्धा नको आहे. आता सकाळी झाल्यानंतर पहिला बघायचं फोन, कोणाचे मेसेज आले, कोण गेले की कोण वारले, ते सगळं सकाळी उठून ते पहिलं काम करायचं असते का, ते सगळं अमंगल आहे. सकाळी उठून जर भगवंताची राघवेंद्र स्वामीजींचे दर्शन घेतले तर आम्हाला मंगल स्वरूप होते म्हणा, मंगल येत होते म्हणे. त्यामुळे भगवंताला किंवा गुरुराजांचे दर्शन घ्यावे, असलं मंगल स्वरूप असणार या. आणि संसार नाश होते म्हणे त्यांचे स्मरण केले तर, त्यांचे दर्शन घेतले तर. कसं माहिती आहे का, वाती असते ना, वाती थोडंसं कुठंतरी अग्नी त्याला लागले तर कसं 2 मिनिटात जाते ना, तसेच आमचे पापराशी अग्नी लागले तर कसं जाते, तसं आमच्या पापांची परिहार त्यांनी करतात म्हणे. आणि स्वतः आनंद स्वरूप आहे त्याने, आणि महाधैर्य त्यांच्याकडे आहे, सुखधैर्यशाली धैर्य आहे त्यांच्याकडे. आम्ही घाबरतात तर त्यांच्याकडे काही असलं नाही. समस्त दुष्टग्रह निग्रहेषु दुरत्ययोपप्लव सिंधु सेतुः. पिशाच दुष्टग्रह ते काय आमच्याकडे येत नाही म्हणे. त्यांचे स्मरण जर आम्ही त्यांचे दर्शन घेतले तर ते काही आमच्याकडे येत नाही म्हणे.
दुष्टशक्ती असो, पिशाच, राक्षसांची प्रवेश आमच्याकडे होत नाही म्हणे. तसलं आम्ही समुद्र पार करायला होते का? नाही. जर आम्ही रामेश्वरामध्ये गेले तर तिथे एक सेतू बंधन केले. तिथं तुम्हाला सगळं माहिती आहे. रामेश्वरला जायचं म्हटलं तर सेतूवर जायचं असते. तिथं धनुष्कोटी सेतू नाही. तिथं रामनाथपुरातून रामेश्वरला जाताना एक सेतू येते. कसं सेतूने आम्ही पार करतो ना, तसं राघवेंद्र स्वामी आमच्या संसारातून मोक्षप्राप्तीसाठी त्यांनी काय करतात, सेतूसारखं आहे म्हणे. तसला राघवेंद्र स्वामीजींचे स्मरण करूया म्हणून. निरस्त दोषो निरवद्य वेशः प्रत्यर्थीमूकत्व निदान भाषः विद्वत् परिज्ञेय महाविशेषो वाग्भैखरी निर्जित भुव्यशेषः. स्वयं राग द्वेष काम क्रोध ते काही त्यांच्याकडे नाही. ते गुरुजींचे स्वभाव आहे. आम्हाला काम क्रोध असते म्हटले तर आम्ही गुरु राघवेंद्र स्वामीजींच्याकडे जाऊन प्रार्थना केले तर त्यांनी आमच्या देहामध्ये कल्मश असणार या राग द्वेष ते सगळं काढतात म्हणे. का? त्यांच्याकडे ते नाही. त्यांच्याकडे ते असतात. रागद्वेष त्यांच्याकडे असले तर आमच्याकडनं काढतात कशाला? त्याने कसं होते त्यांना? त्यामुळे ते दूर व्हायला पाहिजे म्हटलं तर त्यांच्याकडे नसतात. आणि निर्दोष आकार असणाऱ्या प्रतिमा असणाऱ्या त्यांच्या वाक्यातून जे काय येते त्यांचं स्मरण केले तर महाज्ञान आम्हाला प्राप्ती होते. योग्य महिमा असणाऱ्या राघवेंद्र स्वामी महाराज तसंच त्यांच्या वाग्वैखरी असते ना, त्याच्या दुर्वादींना पराजय केलेत त्यांनी. तसलं महानुभाव राघवेंद्र स्वामी महाराज आहे. संतान संपत परिशुद्ध भक्ती विज्ञान वाग्देह सुपाठवादीन दत्वा शरीरोत्थ समस्त दोषान हत्वा सनोव्यात गुरु राघवेंद्र. आपण आचार्य परत प्रार्थना करतात. तसलं गुरु राघवेंद्र स्वामीजींचे जर आम्ही स्मरण केले तर आम्हाला काय मिळते? संतान देणार, संपत्त धनप्राप्ती पाहिजे आम्हाला ते देणार, आणि परिशुद्ध ज्ञान. ज्ञान म्हटले तर आम्हाला नीच ज्ञान सुद्धा असते, थोडंसं सात्विक ज्ञान असते, राजस ज्ञान असते, तामस ज्ञान असते. तर राघवेंद्र स्वामीजींचं स्मरण केले तर परिशुद्ध ज्ञान भक्ती ते सगळं आम्हाला देतात म्हणे. आणि भगवंताला सदृढ स्नेह असणारी या भगवंताची भक्ती आम्हाला देणार म्हणे. विशेष ज्ञान देणार म्हणे, विशेष वाक्पटुत्व देणार म्हणे. सगळं गुण आम्हाला जे काय पाहिजे ते सगळं राघवेंद्र स्वामी महाराजांनी आमच्या देहामध्ये असून आमच्या देहामध्ये असणाऱ्या सर्व दोषांची निवारण करून आम्हाला संरक्षण करू दे म्हणून राघवेंद्र स्वामीजींना प्रार्थना आपण आचार्य करतात. पुढं राघवेंद्र स्वामीजींच्या स्मरण करतात. बघा कसला आहे. यत्पादोदक संचय सुरनदी मुख्यापगा साधिता संख्यानुत्तम पुण्य संघ विलसत प्रख्यात पुण्यावह दुस्तापत्रयनाशनो भुवि महा वंद्यासु पुत्रप्रदो व्यंगस्वंग समृद्धिदो ग्रहमहा पापापहस्तं श्रजेत. राघवेंद्र स्वामीजींच्या पादोदकाची महत्त्व सांगतात. आता राघवेंद्र स्वामीजींच्या जे काही पादोदक आहे ना ते गंगादी सकल तीर्थांची प्राप्त असणाऱ्या महत्त्वपूर्ण पाणी आहे म्हणे. ते पादोदकांची प्रोक्षण करायचे असते, घ्यायचे नाही. गंगादी सकल तीर्थांची प्राशन करावे लागते. गुरुजींच्या कोणाच्याही असू दे, टीकाचार्यांची किंवा राघवेंद्र स्वामीजींचे, सत्यध्यान तीर्थ, सत्यप्रमोद तीर्थ, सत्यात्म तीर्थ, त्यांच्या कोणाच्याही आम्ही पाद प्रक्षालन करायचे असते. पादोदक पियायचे नसते. प्रोक्षण केले तर काय होते आम्हाला म्हटले तर पुण्य राशी आमच्याकडे येते म्हणे, पाप राशी आमच्यातून दूर जाते म्हणे. आणि
आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक असणाऱ्या तापत्रय म्हणतात ना, ते तापत्रयांची नाश करतात म्हणे. आणि कोणाला तरी पुत्र, मुलगा, मुलगी वगैरे नसेल तर त्यांच्या पादोदकांची प्रोक्षण केले तर संतान प्राप्ती होते म्हणे, उत्तम संतान प्राप्ती होते म्हणे. तिथं जर प्रदक्षिणा वगैरे आम्ही केले तर उत्तम संतान, उत्तम ज्ञान असणाऱ्या पुत्र प्राप्ती होते म्हणून सांगतात. आणि अंगरहित असणाऱ्या विकलांग असतात ना, त्या विकलांग असणाऱ्या कोणीतरी सेवा केले तर त्यांना अंगप्राप्तीसुद्धा होते म्हणे. आणि शाकिनी, डाकिनी ते सगळं काय म्हणतात म्हणे, ते सगळं ग्रहांची दोष असतात. ते शाकिनी, डाकिनी ते अमावास्या रात्री वगैरे करतात बघा, ते तसं करायचं ते अत्यंत अयोग्य आहे काम. ते तरीसुद्धा त्यांनी करतात. ते काहीतरी दोष असतात ना, त्या दोष आम्हाला येत नाही म्हणे. आणि उत्तम ब्रह्महत्या आदी पाप असतात ना आमच्यामध्ये, ते सगळं नाश करतो म्हणे. काय फक्त भगवंताचे अनुग्रह प्राप्तिक असणाऱ्या राघवेंद्र स्वामीजींच्या पादोदक प्रोक्षण केले तर तसलं राघवेंद्र स्वामींना मी आश्रय प्राप्ती करतो, त्यांचे आश्रय मी घेतो म्हणून आपण आचार्य स्तोत्र करून यत्पादोदक संच यत्पादकंज रजसा परिभूषितांगा यत्पाद पद्म मधुपायित मानसाये यत्पाद पद्मपदी कीर्तन जीर्णवाचस्तद्दर्शनं दुरितकानन दावभूतम्. आतापर्यंत पादोदकाचे स्मरण केले. आता पादाची धुळी, त्यांच्या पादातल्या धुळी असतात ना, मिट्टी वगैरे असतात ना, त्याच्या मृत्तिका म्हणतात बघा, त्याच्या महत्त्व ह्या श्लोकामध्ये सांगतात. एक कृष्णावतारामध्ये एक प्रसंग येते. काय ते, एकदा नारद महर्षी कुठं कृष्ण परमात्मा असताना तिथं जाऊन बघतोय म्हणे. त्यांचे काम झाले होते, कृष्ण भगवंताचे काम झाले. त्यांनी परमधामाला जाणार होता कृष्ण परमात्मा. तेव्हा जाताना एक मोठं पेटी घेतलं म्हणे. ते काय पेटी, काय परमधामाला घेऊन जाणार आहेस का म्हणून नारद महर्षी विचारतात म्हणे. हो, मी पेटी घेऊन जाणार आहे. काय आहे त्याच्या? माझ्या प्रधान मान्यता मी काय देतो ना ते ह्याच्यात आहे म्हणून. काय आहे बघ, एक मोठं पेटी काढले म्हणे. त्याच्या काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटं पेटी होते म्हणे. ते काढले म्हणे, त्याच्यामध्ये एक छोटं पेटी होते म्हणे. शेवटला एवढंच एक छोटं पेटी होते म्हणे. ते काढून बघितलं तर त्याच्यात काय होते माहिती आहे का? फक्त मिट्टी होते म्हणे, मृत्तिका होते म्हणे. नारद महर्षी विचारतात म्हणे, हे काय आहे, मिट्टी काय आहे? काही नाही, आमच्या घरात कोण कोण तुमच्यासारखं, नारद महर्षी तुम्ही आहात ना, तुमच्यासारखं महाज्ञानी आमच्या घरात जर आले तर त्याच्या पादाची धुळी असते ना, मृत्तिका, तुमची पायाची मृत्तिका, ते काढून हातातून काढून ते मी ठेवलं होतं बघा. गो ब्राह्मण हितायच्या म्हणतात भगवंताला. गोना आणि ब्राह्मणाला फार मर्यादा देत होते म्हणे भगवंता. त्यामुळे तेवढं महत्त्व आहे. पाद धुळी म्हटले तर पादाला लागलेल्या मृत्तिका, मिट्टी जे आहे ना, तेवढं मिट्टीचे प्रार्थना किंवा धारण जर केले ना, त्यांच्या मिट्टीच्या राघवेंद्र स्वामीजींच्या पादधुळी त्यांचे स्मरण केले ना, स्वामीजींच्या पाप किंवा अरण्यामध्ये काय होते, अरण्यामध्ये एक एक झाडांचे मिलन झाले तर अग्नी उत्पत्ती होते, ज्वलन होते ना, तेवढं ज्वलन असणाऱ्या कीर्ती किंवा पापराशींचे नाश करणाऱ्या कीर्ती तो राघवेंद्र स्वामीजींच्या पाद धुळीमध्ये आहे म्हणून म्हणतात. त्यामुळे त्याचे दर्शन घेतले तर, मृत्तिकाचे दर्शन घेतले तरी सुद्धा आमचे सगळं पाप निवृत्ती होते.
तसलं राघवेंद्र स्वामीजी मला अनुग्रह करू दे म्हणून प्रार्थना करतात. सर्वतंत्र स्वतंत्रोऽसौ श्रीमध्वमतवर्धनः विजयींद्र कराब्जोत्थ सुधींद्र वरपुत्रकः श्रीराघवेंद्रो यतिराट गुरुर्मे स्यात् भयापहः ज्ञानभक्ति सुपुत्रायुर यशश्री पुण्यवर्धनः. काय आहे? सर्वतंत्र स्वतंत्रोऽसौ. सगळं सर्व सिद्धांत त्यांच्या तोंडात होते म्हणे. कानडीत एक वाक्य आहे, गाणं आहे. सरस्वतीला आम्ही असं प्रार्थना करायच्या म्हणे. काय म्हणून? नलिदाडेयन्न नालिगे म्याले शारदा देवी कुणिदाडेयन्न नालिगे म्याले नालिगे म्याले. म्हणजे तर काय? शारदा देवी सरस्वती माझ्या तोंडावर तू नर्तन कर असं म्हणून प्रार्थना करायची म्हणे. तसं राघवेंद्र स्वामीजींच्या जे काय हे असते त्याच्यावर तोंडामध्ये नर्तन करतात म्हणे सरस्वतीने. तसलं भगवंताची अनुग्रह त्यांच्यावर जास्त आहे म्हणतात. आणि मध्वसिद्धांताची वृद्धी करतात म्हणे. मध्वसिद्धांत मध्वाचार्यांचे जे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत अभिवृद्धी करतात म्हणे. आणि वरप्रदा आहे म्हणे. आम्ही जे काहीतरी विचारले सरी सुद्धा ते आम्हाला देतात म्हणून तसलं भयपरिहार करणाऱ्या आणि ज्ञान भक्ती सुपुत्र आयु कीर्ती ऐश्वर्य पुण्य ते सगळं आम्हाला राघवेंद्र स्वामी महाराजांनी देतात. त्यामुळे तसलं राघवेंद्र स्वामीजींचे स्मरण करूया म्हणून प्रार्थना करतात आपण आचार्य. प्रतिवाद जयस्वांत भेद चिन्नादरो गुरु सर्व विद्या प्रवीणोन्यो राघवेंद्रांना विद्यते. प्रतिवादींना पराजय करणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या मनोभंग करणाऱ्या विदारण करणाऱ्या राघवेंद्र स्वामीजी सर्व शास्त्रामध्ये अध्ययन केलेले आहे. अध्ययन केले त्यांनी. प्रवीण आहे त्यांनी. सर्व विद्यामध्ये प्रवीण आहे. तसलं त्या कालामध्ये राघवेंद्र स्वामीजींच्या कालामध्ये त्यांच्या समान कोणीही नाही होते म्हणे. कोणीही नाही होते. तसलं गुरुजी आहे आमचे गुरुजी म्हणून आपण आचार्य स्मरण करतात. अपरोक्षीकृत श्रीशः समुपेक्षित भावजः अपेक्षित प्रदादान्यो राघवेंद्रांना विद्यते. भगवंताची प्रत्यक्ष केलेल्या गुरुजी आहेत. एकदा वीणावादन करत होते म्हणे राघवेंद्र स्वामी महाराजांनी. वीणावादन करता भगवंताचे स्तोत्र करत होते म्हणे. तेव्हा साक्षात कृष्ण येऊन तांडव केले म्हणे. स्वतः कृष्ण म्हटले तर भगवंताचे प्रत्यक्ष केलेले गुरुजी आहे. आणि आमच्या मनामध्ये जे काही मनमथा उदासीन कोणतरी कामांची उदासीन करतात ना आणि आमच्या देहामध्ये जे काही काम क्रोध जे काय असते ते सगळं निवारण करतात म्हणे. आणि अभीष्ट फलदायक आहेत म्हणे. अभीष्ट फलदायक त्यांच्या समान कोणीही नाही असं म्हणून गुरुजींचा स्तोत्र करता. दया दाक्षिण्य वैराग्य वाक्पाटव मुखांकित शापानुग्रह शक्त्योन्यो राघवेंद्रांना विद्यते. दया करुणा आणि निर्व्याजाने जे दुसरेही कारण असते. आम्ही कोणाला तरी एक उपकार करणार म्हटले तर त्यांच्यातून आम्हाला काय मिळेल ते आम्ही बघतो. होय ना? तर ते काय निर्व्याज आणि भक्तांची कष्ट परिहार करतात. आणि विषय वैराग्य वाक्पटुत्व ते सगळं त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या स्मरण वगैरे आम्ही केले तर ते सगळं आम्हाला मिळते. तर त्यांच्या समान राघवेंद्र स्वामीजींच्या समान दया कारुण्य देणाऱ्या दुसरं कोणीही नाही म्हणून माझ्या मनात आहे म्हणून त्यांनी प्रार्थना करायला लागल्यात. अज्ञान विस्मृती भ्रांती संशयापस्मृतिक्षया तंद्राकंपविषकोंठ्य मुखाये चेंद्रियोद्भवाः दोषास्ते नाशमायांती राघवेंद्र प्रसादतः. राघवेंद्रांची प्रसाद स्वामीजींचे प्रसाद कसा आहे? अज्ञान असते, विस्मरण असते. आम्ही विस्मरण म्हटले तर
पाठीमागं काय झाले ते काय आम्हाला कळत नाही, काल काय झाले ते कळत नाही आम्हाला. आणि अन्यथा ज्ञान असते, संशय ज्ञान असते, अपस्मार म्हटले तर असंच बसले असतं, असंच पडून घेतो आम्ही, ते अपस्मार म्हणतात. क्षयरोग असं हलत असते बघा, एकांची वय झाल्यानंतर असं असं हात हलत असते. आणि बोलताना आता म्हणतात ते तसलं की काहीतरी दोष असेल तर गुरुराजांची अनुग्रहाने सगळं नाश होते म्हणे. सगळं नाश होऊन उत्तम ज्ञान, वाक्पटुत्व, स्मरण ते सगळं राघवेंद्र स्वामी महाराजांनी देतात. तर काय स्मरण करायचं म्हणतात, ओम श्री राघवेंद्राय नमः इत्यष्टाक्षर मंत्रतः जपितात भाविता नित्यम इष्टार्था स्युर्न संशयः. श्री राघवेंद्राय नमः म्हणून अष्टाक्षर मंत्र जे आहे ना, कोण सदा जप अथवा पारायण वगैरे करतात ना, ध्यान करतात ना, त्यांना सगळं इष्टार्थ प्राप्ती होते. म्हणून ह्याच्यामध्ये संशय नाही, कोणीही संशय करू नका. म्हणून असलं राघवेंद्र स्वामीजींच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेत. एवढं विशेष स्तोत्र राघवेंद्र स्तोत्र आहे. इथपर्यंत फक्त स्तोत्र आहे. स्तोत्र मुख्य काय आहे, इथपर्यंत जपितात भाविता नित्यम इष्टार्थ स्युर्न संशयः म्हणून इथपर्यंत स्तोत्र आहे. त्या स्तोत्राची पुढं काही स्तोत्र नाही आहे काय म्हटलं तर, नाही हंतु नः काय जान दोषान आत्मात्मीय समुद्भवान सर्वानपि परमार्थांश्च ददातु गुरुरात्मवित म्हणून ती ह्याच्यातनं पुढचे जे काय स्तोत्र आहे ना, ते स्तोत्र फलभाग म्हणतात. आतापर्यंत जे काय आहे राघवेंद्र स्वामीजींचे स्तोत्र आहे, ते स्तोत्राची पठण वगैरे आम्ही केले तर आम्हाला काय प्राप्ती होते, पुण्य कसं प्राप्ती होते ते पुढच्या स्तोत्रामध्ये सांगतात. त्यामुळे त्याला फलभाग म्हणतात, ह्याला स्तोत्र भाग म्हणतात. आतापर्यंत आम्ही स्तोत्र भागांचे ऐकलो. त्यानंतर असलं गुरु राघवेंद्र स्वामीजींच्या आराधना प्रसंगामध्ये तुम्ही सगळ्यांनी स्तोत्राचे अनुसंधान करून राघवेंद्र स्तोत्राचे पारायण करा म्हणून प्रार्थना स्वामीजींना प्रार्थना करून पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या स्तोत्राची महत्त्व काय आहे ते आम्ही ऐकूया. ह्या स्तोत्राचे पूर्व भाग काय, राघवेंद्र स्तोत्राची पूर्व भाग आहे, त्याच्या आम्ही काय ऐकलो ते सगळं आम्ही सत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या अंतर्गत, राघवेंद्र स्वामीजींच्या अंतर्गत रामचंद्राला अर्पण करूया. हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.